2 तासांच्या राडेनंतर अखेर मीरा रोडमध्ये मनसे शिवसेनेचा मराठीसाठी मोर्चा। आधी ठरलेल्या मार्गानेच निघाला मोर्चा। ताब्यात घेतलेल्या मनसे नेत्यांना पोलिसांनी सोडलं। मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनाईकांना हुसकावून लावलं। 50 खोके एकदम ओकेंच्या सरनाईकांसमोर घोषणा। लोकांच्या रेट्यापुढे सरनाईकांची माघार। मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एकवाक्यतेचा अभाव। मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर। मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनाईकांची पोलिसांवर आठवाखाण। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। पुण्यात आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर। लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली। अग्निशमन दल कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, तर सरन्यायाधीशांनीच आता न्याय देण्याची मागणी। राज्यात 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीनंतर मेगा भरती। राज्यातील नोकर भरती संदर्भात लक्षवेधीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकणातील सर्वात मोठं धरण असलेलं तिलारी धरण 85% भरलं। 8000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद, शाळांनाही सुट्टी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर पावसात महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई। 16 जेसीबी, 15 टिप्पर आणि दंगल नियंत्रण पथक तैनात। बिहारमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय। सुरत जयपूर इंडिगो विमानावर मधमाशांची झडप। तब्बल 1 तास खोळंबलं विमान। अग्निशमन दलानं पाण्याचे फवारे मारल्यावर मधमाशा पांगल्या। बुलेटिनमध्ये स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस